तर नरहरी झिरवाळांच्या खात्यामध्ये लाचखोरी झालेली आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। झिरवाळांच्या कार्यालयातील लिपिकाकडे झाडाधरती दरम्यान एसीबीला मिळाले आणखीन 42,000 लिपिक राजू डेरिंगेला 35,000ची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली। मात्र झाडाझडती दरम्यान त्याच्याकडे आणखीन 42,000ची रोकड सापडली। मंत्रालयात अधिकाऱ्यानं लाच घेतल्याप्रकरणी माझं नाव आलं तर मी राजीनामा देईन, मंत्री नरहरी झिरवाळांची प्रतिक्रिया। तर या प्रकरणात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नसल्याची माहिती। झिरवाळांना एफडीए विभागातलं काय कळतं? झिरवाळांचे अनेक किस्से माझ्याकडे, एसीबीनं या प्रकरणात सूत्रधारापर्यंत पोहोचलं पाहिजे, राऊतांची टीका। मला मंत्रालयाचं कामकाज येतं की नाही याबाबत खुलासा करेल नरहरी झिरवाळांचं राऊतांना उत्तर। झिरवाळांना एफडीए विभागातलं काय कळतं? राऊतांची टीका। फाईल क्लिअरन्सच्या नावाखाली मंत्रालयात नक्की कशाचा बाजार मांडलाय? झिरवाळ यांच्या खात्यातील लाचखोर क्लर्कच्या अटकेनंतर अंबादास दानवे यांचा निशाणा खालपासून वरपर्यंत सर्वांचे टेबल ठरले आहेत का? एसीबीनं फक्त फांद्या छाटू नयेत, बुंद्यावरती घाव घालायला पाहिजे अशी ही मागणी। हे टक्केवारीचं सरकार झिरवाळ यांना बदनाम करण्याचं भाजपचं षडयंत्र असू शकतं। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप, प्रत्येक मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये टक्केवारी मागितली जाते असाही आरोप। चुकीला माफी नाही, मंत्रालयातील लाच प्रकरणामध्ये भरत गोगावलेंचं वक्तव्य, लाच घेणाऱ्या संबंधितावर नक्की कारवाई होणार अशीही प्रतिक्रिया। आता वय दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। दशकापासून देशात भाजपचं सरकार, बांगलादेशी भारतात घुसले कसे? महापौर रितू तावडेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचा ट्विट करत सवाल। मुंबईतील बांगलादेशींना बाहेर काढणार असल्याचं वक्तव्य महापौर रितू तावडेंनी केलं होतं। 25 वर्षांपासून त्यांचं सरकार होतं, बांगलादेशी हा त्यांचा विषय, तो आम्ही साफ करतोय। आदित्य ठाकरेंचा ट्विटला महापौर रितू तावडेंचं उत्तर। मालाडमधील पठाणवाडी भागातून 4 बांगलादेशी नागरिकांना अटक। मुंबईच्या मालाड पूर्वेमध्ये कुरार पोलिसांची मोठी कारवाई, गुप्त माहितीच्या आधारे कुरार पोलिसांच्या एटीएस पथकाची कारवाई। मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या नेमक्या कोणाकडे चाव्या आहेत? स्थायी समितीसाठी भाजपाकडून 3 नावांची चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर आणि हरीश बांधविडेकर यांच्या नावाची चर्चा आहे। स्थायी समितीचं अध्यक्षपद कुणाला मिळणार याकडे लक्ष आहे। नवी मुंबईच्या महापालिका अधिकाऱ्यांवर मंत्री गणेश नाईक संतापले, काम नाही केली तर बघतोच, गणेश नाईकांचा अधिकाऱ्यांना दम। मालेगाव महानगरपालिकेत उपमहापौर दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावल्यानं वाद। हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, समाजवादी पार्टीच्या उपमहापौर शाने हिंद निहाल अहमद यांच्या दालनातील टिपू सुलतानच्या फोटोमुळे वाद। संजय शिरसाटांनी मुलीला उपमहापौर करण्याचा प्रयत्न केल्याचा जिल्हा प्रमुख आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा दावा। मला राजकारणात मोठं करण्याची ताकद एकनाथ शिंदेंमध्ये आहे, त्यामुळे कुणी चिंता करण्याची गरज नाही असाही टोला। मुंबईतील कोस्टल रोडवरील मेलडीला मनसेचा विरोध, हिंदी गाण्यावरून आक्षेप। कोस्टल रोडवर गरजा महाराष्ट्र माझा गाणं वाजवत निषेध। काँग्रेसचे पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची 17 फेब्रुवारीला टिळक भवनमध्ये बैठक। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्यासह वरिष्ठ नेते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। जवळ दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। शरद पवार यांना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार। 5 दिवसांपासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू। शरद पवार पूर्णपणे बरे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतल्याची माहिती। केंद्रीय पथकाकडून धाराशिवमध्ये झालेल्या अतिवृष्टीग्रस्त भागात पाहणी। भूम आणि परांडा तालुक्यातील गावांना पथकाच्या भेटी पाहायला मिळत आहेत। प्रत्यक्ष पाहणी करत शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधलेला आहे। मराठवाड्यात आतापर्यंत 310 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। हैदराबाद गॅजेटच्या आधारे संभाजीनगरमध्ये 106 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। 710 अर्जांपैकी 310 अर्जांना मंजुरी, 24 अर्ज फेटाळले, उर्वरित अर्जांची छाननी सुरू। कांदिवलीमध्ये महापालिकेची अतिक्रमणावर बुलडोझरनं कारवाई। एसव्ही रोड, मथुरादास रोडवरती अतिक्रमणाचा विळखा पाहायला मिळालेला होता। 6 वर्षे एकाच जागी असलेल्या अधिकाऱ्यांच्या एप्रिलमध्ये बदल्या होणार आहेत। बदल्यांना मुदतवाढ नाही, बदली रद्दही केली जाणार नाही। बदली झाल्यानंतरही अधिकारी त्या जागी रुजू होत नसल्यानं प्रशासकीय अडचणी।
अभिनेता रणवीर सिंह धमकी प्रकरणामध्ये हॅरी बॉक्सरवर संशय. हॅरी बॉक्सरवर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या प्रमुख असल्याचं माहिती मिळते. व्हॉइस नोटमधील आवाज हॅरी बॉक्सरचा आवाजाशी जुळत असल्याचं समोर. सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर 2,400 रुपयांनी तर चांदी 15,000 घसरली आहे. जीएसटीसह सोनं 1,58,000 आहे. तर महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वरचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार आहे. रविवारी पहाटे 4 ते सोमवारी रात्री 9 पर्यंत मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. महाशिवरात्रीला व्हीआयपी प्रोटोकॉल दर्शन, देणगी दर्शन आणि गर्भगृह दर्शन देखील पूर्णपणे बंद राहणार आहे. सिंधुदुर्गमधील फोंडा घाट अनिश्चित काळासाठी वाहतुकीसाठी बंद आहे. घाटातून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बंद आहे. देवगड निपाणी महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचं गेल्या वर्षभरापासून काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी महामार्गाचं काम पूर्ण करण्याची वाहन चालकांची मागणी आहे.